हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम खमंग कुरकुरीत आणि छान साध्या सोप्या पद्धतीने आळूवडी कशी करायची ते पाहणार आहे। भरपूर लेयर्सची ही आळूवडी आपण बनवलेली आहेत आणि मस्त झालेली आहे, एकदम छान असं। आणि अजिबात इथे बघा रोल आपले सुटलेले नाहीत, छान पदर सुटलेले आहे, त्याला लेयर्स छान आलेले आहेत, तुम्हाला बघून कळत असेल। आणि एकदम कुरकुरीत, बराच वेळ जरी ठेवली तरी ही अशीच कुरकुरीत राहते, एकदम छान झालेली आहे, तुम्हाला बघून कळत असेल। खमंग कुरकुरीत अशी आळूवडी आपण बनवलेली आहे। नक्की या पद्धतीने करून बघा, तुमची पण छान खमंग कुरकुरीत होणार। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, इथे मी आळूची पाने घेतलेली आहेत, 10 ते 12 आळूची पाने घेतलेली आहेत मी। याचे देठ काढून याला छान असं याच्या शिरा मोडून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सुरुवातीला। आता इथे या वाटीने 2 कप मी बेसन स्वच्छ चाळून घेतलेलं आहे, त्याच वाटीने पाव वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे छान आळूवड्या आपल्या कुरकुरीत होतात। आता मी इथे ठेचा करून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा, तोच मी 2 ते 2.5 चमचे मी ठेचा घालते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला। इथे मी इथे 1 चमचा धनेपूड घातलेली आहे, इथे अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे। आता ठेचा घातलेला आहे तरी पण मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, 2 चमचे पांढरे तीळ आपण घातलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साहित्य घालू शकता। इथे बघू शकताय या पद्धतीने छान असं। इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो मी हातावर चोळून घालते, ओव्यामुळे छान टेस्ट येते आपल्या आळूवडीला। ओवा जरूर घाला, चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालायचं। आणि इथे लसूण पाकळ्या मी 8 ते 10 कुटून घेतलेल्या आहेत, आपण ठेच्यामध्ये पण लसूण घातलेला आहे, पण असा जरी घातला तरी पण मस्त खमंग टेस्ट येते बघा। भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। थोडीशी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, बघू शकताय, 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता पीठ आपण भिजवून घेणार आहे, तुम्ही या स्टेजलाच चवीनुसार मीठ घाला, मीठ घालायचं राहिलेलं त्यामुळे मी मीठ नंतर घातलेलं आहे। पाणी घालून मी छान असं याचं बॅटर बनवून घेते। या पद्धतीने बघा मी दाखवते, अंदाज घेतच आपण पाणी घालायचं, जास्त घट्ट बनवायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही, सैलसर असं हे छान बॅटर बनवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला आळूच्या पानांना छान असं लावता येतं। इथे बघू शकता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे आणि मिक्स करून घेते बघा। बघा या पद्धतीने तुम्हाला बॅटर बघून कळतच असेल, छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे, व्यवस्थित पानांना आपल्या लावता येतं। इथे बघा आपली 10 ते 12 मीडियम साईजची पाने आहेत आळूची, त्याला 2 वाटी इथे बेसन पीठ आणि अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ व्यवस्थित परफेक्ट हे पुरतं। मोदक पात्राच्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित आपण याच्या पानांना पीठ लावून त्यामध्ये ठेवू शकतो रोल करून। आता तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही पानांना पीठ लावून घ्या, पातळ किंवा तुम्हाला जास्त हवं असेल ते जास्त लावू शकता। आता मी इथे 4 पाने ठेवून रोल करून घेणार आहे, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही पाने ठेवा, मी 4 पाने ठेवून त्याला पीठ लावून रोल बनवून घेते। जेवढे जास्त पाने ठेवाल तेवढं छान असे लेयर्स पडतात त्याला। या पद्धतीने छान फोल्ड करून घ्यायचं आहे, आत रोल करून घ्यायचं आहे छान असं। थोडंसं हलक्या हाताने छान असं घट्ट थोडंसं दाबायचं, म्हणजे रोल अजिबात सुटत नाही शिजताना आणि तेलामध्ये तळताना सुद्धा रोल सुटत नाही। तर वरून थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे रोल अजिबात सुटत नाहीत, छान असं हे वड्यांना छान असं वाफ लागते आणि अजिबात सुटत नाहीत। इथे बघा रोल तयार झालेला आहे, मोदक पत्राला तेल लावलेलं आहे, त्यामध्ये हे घालून घ्यायचं। इथे बघा रोल बनवून घेतलेले आहेत, पाणी पण छान उकळलेलं आहे, त्यावर हे ठेवायचं, त्यावर वरून झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची। मिडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनटं छान हे वाफवून घ्यायचं।
तर 15 ते 20 मिनटानंतर बघा छान वड्या यांना वाफ लागलेली आहे. आता कलर पण बघू शकताय तुम्ही, चेक करून घ्यायचं. इथे बघा हाताला अजिबात चिकटत नाही आहे. मी इथे या पद्धतीने चेक करते बघा, अजिबात याला लागत नाही. म्हणजे हे छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे आतपर्यंत. आता हे काढून पूर्णपणे थंड करायचं. मी थंड करून घेते. इथे हे पूर्णपणे व्यवस्थित थंड झालेलं आहे. या पद्धतीने मी कट करून घेते बघा. छान अशा वड्या कट करता येतात. पूर्णपणे थंड झाल्या की व्यवस्थित कट करता येतात, अजिबात तुटत नाहीत. या पद्धतीने छान असं याला कट करून घेतलेलं आहे. सगळ्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहे. तेल पण आपलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालायच्या आणि छान खमंग कुरकुरीत अशा होईपर्यंत सोनेरी रंगावर चांगल्या तळून घ्यायच्या. आता एक साईडने थोड्याशा कडक झाल्या की पलटी करून दुसऱ्या साईडने पण तळायच्या. मस्त कुरकुरीत होतात बघा. छान अशा मी पलटी करून छान तळून घेते. मीडियम फ्लेमवर तळायच्या म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात. तुम्ही कलर बघून तुम्हाला कळत असेल, मस्त खमंग कुरकुरीत झालेले आहेत. अशा आतपर्यंत छान कुरकुरीत अशा तळल्या की मस्त टेस्ट लागते बघा, एकदम खमंग कुरकुरीत. आणि बराच वेळ जरी ठेवल्या तरी अशा कुरकुरीत राहतात. आता या मी छान तळलेल्या आहेत, काढून घेते. मस्त तुम्हाला कळत असेल बघा, भरपूर लेयरच्या आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत. आता मी काढून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या पण त्याच पद्धतीने तळून घेते. दुसऱ्या पण मी तेलामध्ये घातलेल्या आहेत आणि त्या पण छान अशा तळलेल्या आहेत. बघू शकताय, त्याचा पण कलर मस्त आलेला आहे. सगळ्या आपल्या वड्या एकसारख्या तळलेल्या आहेत. मस्त या पण मी काढून घेते. छान अशा तळलेल्या आहेत दोन्ही साईडने. मस्त एकदम खमंग कुरकुरीत खुसखुशीत छान होतात. सगळ्या वड्या याच पद्धतीने मी तळून घेते. मस्त अशी आपली अळूवडी तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल, इथे भरपूर लेयर्सची खमंग कुरकुरीत अळूवडी साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी बनते. नक्की एकदम या पद्धतीने तुम्ही करून बघा. तुमच्या पण एकदम खमंग कुरकुरीत आणि एकदम टेस्टी अशा अळूवड्या बनल्या जातात. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. एकदा जर तुम्ही या पद्धतीने बनवल्या तर परत परत याच पद्धतीने बनवणार. एवढ्या टेस्टी आणि मस्त बनतात बघा. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने एकदा तुम्ही अळूवडी नक्की बनवून बघा. तुमच्या पण छान होतील. तुम्हाला बघून कळत असेल, मस्त अशा आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत. नक्की करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.